हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आपल्या ब्लॉगचा 47वा दिवस आणि फ्लावरच्या सारखाच आज ब्लॉग चालू होते वावरामधून. बघा, तर आपण आलो होतो आता डाळिंबाच्या वावरामध्ये आणि इकडे टरबूज पण आपले. तर बघा, मी बॅक कॅमेरा करून दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, बघा पाणी लावलं होतं यामध्ये. खूप वेळ झाला तर लावायला. तर बघा, पाणी बाहेर लागले आता. तर मोटर बंद करायची आहे. हे बघा, वर माहीतून बाहेर लागले. इकडच्या खालच्या साईडला पण आलंय. त्याचे खांब्यापासून इकडच्या साईडला जे ते पाणी लावलं होतं इकडं, आणि इकडच्या साईडचं जे ते उद्या लावणं आहे. तर जे फळं लागा लागले आणि फुलं पण आहे, त्यामुळे त्याला पाणी जास्त लागतंय. बघा, इकडे पूर्ण लाईन पॅक झाली. पाय ठेवायसाठी जागा नाही, इतकं पॅक झालंय पूर्ण. ऐकून जे वरून लाल माती असल्यामुळे फळं जे लवकर लागले. इकडं पण बघा, इकडे पण लागले, वरतून पूर्ण साईडने लागले. तर आता जायचं आपल्याला त्याच्यामध्ये विहिरीवरती मोटर बंद करायसाठी, कारण की 1-1.5 घंटा झाली मोटर झाली, ती बंद करायची. तर जायचं आपल्याला तिथं, जाऊ तिथं. तर बघा, आता मी आलो विहिरीवरती. पाणी पण बघा थोडं राहिलंय, तर करायची मोटर बंद. कडे साईडला फ्लॅट स्विच. आणि आज जे आभाळ पण आलंय, पाणी यायच्या शक्यता आहे. त्यामुळं जे याच्यावरला जे फट्टा इथं पण झाकून घेते. जे पाणी आलंय, तर जे ऑटो स्विच ते खराब होणार नाही. तर झाली आपली मोटर बंद. आणि आता जाऊ आपण खालच्या साईडला. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुम्ही किती पूर्ण जे वावर आहे ते हिरवं झालंय आता. म्हणजे कुठं कुठं जे फक्त ते रिकामी जागा दिसते, जे की पट्ट्या मोठाल्या असल्यामुळं दिसते, नाही तर पूर्ण जागा पॅक झाली आहे. हे बघा, इकडच्या साईडला इकडं फळा पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा, हे साधारण 1 किलोच्या जवळजवळ झालंय फळ आता. भरपूर लागले, काही लहान काही मोठाले. आणि लाईट पण चालू करून दिली लवकरच, कारण की आता अंधार पडायला सुरुवात झाली. हे बघा, इकडं हे पण बघा, पाणी खूप वेळापासून चालू होतं, त्यामुळं खाली जे पूर्ण पाणी तुंबलं इकडून. हे बघा, इकडं पण पाणी तुंबलंय, त्याचीचा पाड लागले. हे बघा, पडा लागले आता खाली. ह्याच्यामुळं जे इथून इतके झाडं उगले नाही. आणि इकडं ते मोठा जे डाळिंब याला पण फुलं बघा कसे लागले. काही काही झाडं जे पूर्ण लाल भडक झाले, ते बघा. इकडं संत्र आहे, इकडच्या साईडला जांब, आणि इकडच्या साईडला परत छोटेवाले डाळिंब आहे. जे पूर्ण जे सगळीकडं जांब आणि संत्र आणि डाळिंबच आहे. इकडच्या साईडची जी कटाई राहिली आहे, आणि इकडच्या साईडची जी झालेली तिकडे बघा कशी दिसते, आणि तिकडच्या साईडची बघा कशी दिसते. आणि इकडचे ते फुलोरा आला होता आंब्याला, तो असं आभाळ आलं त्यामुळे पूर्ण गळून गेलाय. तर काहीच राहिलं नाही, ते फक्त पतले पतले जे आहे तेवढंच राहिलं आहे. बाकी पूर्ण गळून गेलाय फुलोरात. हे बघा, असा डांगे आलेला होता, तो पूर्ण वाळला आहे आणि गळून गेला खाली. हे बघा, फुलं कशी लागली इकडच्या साईडला. हे बघा, हे जे ते मादी फुल आहे, आणि नर फुल जे ते छोटेवाले राहतात.
का पूर्ण लाल झाले. हे बघा, हे जे हे नर फूल आहे आणि ते जे लंबाले आहे ते मादी फूल आहे. इकडे बघा पूर्ण लाल भडक झालंय. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.